हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला। सकाळपासूनच शहरातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी जमली होती। पहाटेपासूनच गांधी चौकातील प्राचीन हनुमान मंदिर, बाजार चौकातील हनुमान मंदिर, गोल बाजार येथील हनुमान मंदिर, जिनिंग प्रेसिंग येथील हनुमान मंदिर, कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील हनुमान मंदिर इत्यादी ठिकाणी पूजा, अभिषेक आणि आरती करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। प्रार्थना, अभिषेक आणि आरती करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। दिवसभर भजन मंडळाकडून रामायण पाठण आणि भक्तिगीताचे सादर करण्यात आले। हनुमान जयंतीनिमित्त परिसरातील मान्यवर सकाळी लवकर हनुमान मंदिरात पोहोचले। त्यांनी हनुमानाची विधिवत पूजा केली आणि महाप्रसाद ग्रहण केला। गांधी चौकातील हनुमान मंदिरात सावनेर नगर परिषद माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद लोधी, ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया, सचिन उईके आणि इतरांनी अथक परिश्रम घेतले। बाजार चौकातील प्राचीन हनुमान मंदिर सकाळपासूनच भाविकांनी गजबजले होते। सकाळी 11 वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आणि हजारो भाविकांना या भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला। पवन जामदार, रमेश घाटे, विठ्ठल ठाणेकर, राहुल बराई, अभिषेक भगत, अनिल पुण्यानी, गुलाब टेकाडे, सनी गुप्ता आणि इतरांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले। पहिलेबार येथील चमत्कारिक कडकडी महाराज हनुमान मंदिर, किलापुरा हनुमान मंदिर, सत्वमाता हनुमान मंदिर, गुजरखेडे हनुमान मंदिर, जिनिंग प्रेसिंग येथे आयोजित हनुमान जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी कमलेश चौधरी, गोविंद शर्मा, आशिष महाजन, योगेश बिसटवार, आशिष पराय, सुधीर चौधरी, सुशील पराय, उमेश मानकर, अभिषेक पराय आदींनी प्रत्यन्न केले। तर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील हनुमान मंदिरात तर चंदू कांबळे मित्र परिवार तर्फे हनुमान मंदिरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारपासून सर्व मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्थांनी मसाला भात, ताक आणि सरबत यांचा महाप्रसाद शहराच्या मुख्य रस्त्यांवर आयोजित करून हनुमान जन्मोत्सव साजरा केला। नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी किशोर धुंडेले, सावनेर, नागपूर।